शिवराम होम आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा दिवशी तुम्ही म्हणल्या मी बैठक घेतो, तुम्ही तर समजलं. आपला मराठा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आला होता, परंतु काही विघ्न संतोषी लोकांना थोडासा तो पुढे ढकलला. तुम्ही व्यस्त होते तपासणारे सगळ्या खरे होते. लढाई जवळ आणली होती, थोडीशी लांब गेली, पण त्यांना असं वाटलं होतं लांब गेले म्हणजे थांबत, पण जिथं 2 करोड मराठी जमले ते आता थांबत नसते आरक्षण घेण्याशी. आरक्षण विषय सोडून देण्यासाठी माझे मायबाप मराठी जमले नव्हते. प्रत्येक मराठ्यांच्या घराघरातल्या माणसांचे इतके हाल त्यावेळेस झाले. माझ्या 350 पेक्षा जास्त मराठा बांधवांच्या आत्महत्या झाल्या. हजारो मराठा तरुणांवर गुन्हे सुद्धा या राज्यात दाखल केले गेले. तुमच्या इथं नवरदेवावर झाला ना, महाराष्ट्राचा पहिलाच नवरदेव असो, भाग्यवान. मराठा समाजासाठी स्वतःच्या सुखाच्या दिवसाचे सुद्धा त्यांनी या जातीसाठी कदर केले नाही. आपण सगळे त्याच्या पाठीशी. त्यांना काय होणार नाही मी शब्द देतो तुम्हाला, काळजी करू. मी फक्त आरक्षण होस्तच करते, मी पण सगळ्याचे हिशोब क्लिअर करणार. आता विषय आरक्षणाचा अंतिम टप्प्यात आला. फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली. अधिसूचना सरकारनं काढली. 2000 आणि 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून 2012च्या कायद्यानुसार मराठ्यांना ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून द्यायची. एखादी जात किंवा एखादा समूह ज्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षणात गेला आणि त्या कायद्याची जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आपण मुंबईला गेलो त्यावेळेस विधानसभा सुरू नव्हती, त्यामुळे कायदा दुरुस्त करत असताना त्याला अधिसूचनेत त्यावेळी काढावी लागली. आवाज क्लिअर येतो का? सरकारनं अधिसूचना काढली, 15 दिवसात हरकती मागितल्या. आता त्याला 1 महिना झाला, आणखीन हरकती ते वाचित होत. किती दिवस वाचित होत त्यांनाच माहित, पण या 15 दिवसाच्या काळात त्यांनी एक गेम केला. मराठा समाजाला 10% आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं, जी मराठा समाजाची मागणीच नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाज दिलेल्या 10% आरक्षणामुळे खुशी. तुम्ही खुश आहेत का? गेला असेल त्यांना ऐकायला, कारण मी घर सोडलं की ते माझ्या मागच असेल काय बोलत बाबा. एवढंच खेळले मला. जातीचा निष्ठावंत असणाऱ्या माणसाला खेटायचं नसतं. जो फुटतो जो मॅनेज होतो त्याला खेटायचं असतं. कारण ते आंदोलन असो
किंवा एखादा सोहळा असो, ज्याने स्वार्थासाठी उभा केला तो फुटत असतो. माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलं तर मी मॅनेज होण्यासाठी नाही मानलं, आणि मराठा समाजाच्या मी माझं पूर्ण आयुष्य समाजासाठी दिलं. त्यामुळे मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत गेलो. मधल्या काळात अधिसूचना काढल्याच्या नंतर 15 दिवसात सरकारने एक डाव साधला. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा गाडगा, जी मराठ्यांची मागणीच नाही. पण आपण तेही घ्यायला तयार आहे. हो, मी या भूमनगरीतून जाहीरपणानं सरकारला सांगतो, ते 10% आरक्षण आम्ही घ्यायला तयार आहे. ते फक्त 240 लोकांसाठी आणि ते तिघांनीच मागणी केलेली. बाकीच्या करोडो मराठ्यांना ते लागत नाही. पण 250 जणांसाठी आम्ही घ्यायला तयार आहे. पण जी जात किंवा जो समूह ओबीसी आरक्षणात जायचा असतो किंवा घालायचा असतो, समाविष्ट करायचा असतो, त्यावेळेस ती जात किंवा तो समूह मागाससिद्ध असावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात जाहीरपणानं सांगितलं, मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास. जी जात मागास सिद्ध असती ती जात ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 10% आरक्षण मराठ्यांना दिलं, पण 50%च्या वर, आणि 50%च्या वर ओबीसीचा प्रवर्गच नाही. मग ते दिलं कसं? जर एखादी जात मागास सिद्ध झाली तर ती ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 50%च्या वर ते आरक्षण वेगळा प्रवर्ग करून दिलंच कसं? तुम्ही मराठ्यांना 27%च्या आत घ्यावं. तुम्ही सगळ्यांनी मोदी साहेबांकडे जावं आणि ती कॅब ताबडतोब 105वी घटना दुरुस्ती करून ती कॅब वाढवावं. असं नाही का जमत? आता नुसतं मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. तुम्हाला वेळ आहे, थोडा सविस्तर सांगतो जरा. 10% मराठ्यांना आरक्षण दिलं, कॅप वाढवली नाही. आता ते दिलं वेगळं. पहिलं होतं 13%. ECBCतून 2018ला दिलेलं आरक्षण होतं 13%, 12-13%. नोकरीत आणि शिक्षण. आता हे जे 10% दिलंय, हे 10% ओबीसीच्या सगळ्या सवलती या 10%ला लागू नाही. मग कशाला दिलं? याच्यात इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज नाही, छोटी विद्यापीठ आहे, ज्याच्यात आपण ईबीसी मधून सुद्धा बसतो, सवलतीतून सुद्धा. त्याच्यासाठी 10% आरक्षण दिलं का? आता त्यांनी शिक्षक आणि पोलीस भरती काढली. ती भरती होण्याच्या अगोदरच काल एक जणांनी याचिका सुद्धा दाखल केली. 10% उडण्यासाठी तर केली, पण या भरतीसाठी सुद्धा केली. आता कदाचित आमच्या पोरांना त्या 10%तून अर्ज केले आणि त्याची निवड झाली, आणि ते जर आरक्षण किंवा त्या भरतीवरती स्टे आला, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालं तर राहिलं. मग ते दिलं कशाला? आतापर्यंत, आजपर्यंतचा दिवस सांगतो तुम्हाला, 2018चे ECBCतून आणि EHBCतून 2014चे विद्यार्थी आत्ताही ओरडत आहेत. आत्ताही सगळ्या पोरांचं आजपर्यंत वाटोळं झालंय. मग जर हे गेलं आम्ही तेच करायचं. सरकार काय म्हणतंय? हे आरक्षण टिकणार आहे. मग हे आरक्षण जर टिकणार आहे, मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर तुम्ही हे ओबीसी आरक्षणातून का नाही दिलं? आता हे उठणार, पुन्हा मराठ्यांच्या पोराचं वाटवा होणार. त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? जर कुणबी बरोबर मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होते, या
याचा अर्थ मराठा कुणबी एकच आहे. त्याच वेळेस यांचा रोटी बेटी व्यवहार होतो. तुम्हाला सिद्ध करायचं होतं मराठा आणि कुणबी एक आहे का, तर आहे. कारण 57 लाख मराठ्यांच्या नोंदी आतापर्यंत सापडल्या, त्या 63 लाख कालपर्यंत झाल्या. मग मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे पाहिजेत तुम्हाला? आता त्यांचा असा अंदाज होता, त्यांचा अंदाज जरा वेगळा होता. 10% आरक्षण दिलं मी हो म्हणून, आणि मी काय मराठ्यांना फसवू शकत नाही. तुम्ही माझी मान जरी कापून दिली ना तरी मी मराठ्यांना नाही. यांनी एक असा अंदाजा जोडला होता, लागला थोडा वेळ कम करतो, लगेच सुरू करतो. सरकारची अशी तयारी होती, हे 10% स्वीकारे आणि मी 10% स्वीकारत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांचं म्हणणं होतं हा जर मला 10% घ्यायचं तर आपल्या निवडणुका होत्या, असा त्यांचा डाव होता. आता जे आरक्षण टिकणार नाही त्याला मी हो म्हणणार. मग सरकारने डावातला त्याला एकतर सांगा घ्यायचं, नाहीतर त्याला बदलून टाक. आणि ही आजची खबर मला 22 तारखेलाच कळाली. मला ही 22 तारखेलाच कळालं. त्याच्या 2-3 उदाहरणं सुद्धा तुम्हाला देतो. मान्य न्यायालयानं आपल्याला तारीख दिली होती, या आंदोलन सुरू होते त्याच्या बाबतची 13 मार्च. गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 22 तारखेला अर्ज केला. ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा केले आणि तारीख 23 करून घेतली, एका रात्रीत. आता सरकारचा नियम असा, एखादी याचिका जर करायची असली आणि तुम्हाला जर एखाद्या मॅटरमध्ये हस्तक्षेप करायचा असला तर तुम्ही सरकार म्हणून स्वतः उभं राहायचं असतं. दुसऱ्या साधारण माणसाच्या याचिकेत तुम्हाला तुमचा अर्ज करता येत नाही. तरीही सदावर्तीच्या याचिकेत त्यांनी सरकारनं अर्ज केला ऍडव्होकेट जनरल, आणि त्या रात्री ती तारीख बदलली. कारण 24 तारखेला आपले होते राज्यभर राष्ट्रवाद. मान्य न्यायालय आपल्याकडून झालं, यांनी किती डाव केले तरी पण, आणि त्यांनी सांगितलं शांततेत रास्तारोको करायला तुमचा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 24 तारखेला या राज्यात शांततेत आंदोलन सुरू झाली. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लावले. एक डाव पहिला. दुसरा डाव 13 मार्चची तारीख त्यांनी 22 फेब्रुवारीवर आली. आणि इतकं होऊनही किंवा जर 10%ला हा म्हणणार नसता तर त्यांनी एक 36 आमदारांची बैठक घेतली. त्यातली एक बैठक महाबळेश्वरला झालेली आणि दुसरी बैठक त्यांनी 36 आमदारांची घेतली आणि त्यांना सरळ सांगितलं, तुम्ही मोठे पक्षामुळे हे बंद करणार हे एक त्यांनी 2-3 घेणाव केले आणि त्या आमदाराबरोबर त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला आणि मला पक्षानं मोठे केले आणि पुन्हा माझं दिल्लीत जर वजन ठेवायचं असलं आणि तुम्हालाही पुन्हा तुमचं भविष्य आठवायचं असलं त्याला रोखणं गरजेचं आहे. म्हणजे मला मराठ्यांच्या मधला
आणि सत्तेच्या मधला हा काटा आहे, याला बाजूला सारावं लागेल, तरच मराठी 10% गुलाल उधळत नाही, तर मराठी गुलाल उधळत नाहीत आता. कारण 10-20 लोकांनीच मुंबईत गुलाल उधळला. 2018ला राज्यभर मराठींनी गुलाल उधळला आणि 106 आमदार यांच्या निवडून त्यावेळेस आले. ते आरक्षण टिकलं नाही. यावेळेस मराठा हुशार झाला. आता तेच आरक्षण हे पुन्हा हे पण टिकणार नाही. आपण जर गुलाल उधळला, आपला कार्यक्रम झाला. त्यांना तिळेक रागवला माझा, म्हणजे 4 मुद्दे सांगितले मी तुम्हाला आतापर्यंत याच्या सहित. मग जर आता राज्यात 10% घ्यायला लावलं तर याच्यावर प्रेशर आला, माझ्यावर प्रेशर आणायला सुरुवात केली. आता मला पैसे लागत नाही तर बदललं. मग म्हणजे आता दुसरं काम करा, त्याला गुंतवा. आणि मग माझ्यासाठी मला ज्या दिवशी माहीत झालं त्या दिवशी मी सकाळी बैठक घेऊन लोकांना सांगितलं, कारण माझ्या मायबाप मराठ्याला समाजाला सांगणं माझं गरजेचं होतं. मी सांगितलं मी जातो त्याच्या काळा इकडे तुला तरी कशा तो किती दम येते रोखतो नाही तर मायात किती दम येते. आलो म्हणून मुंबईला कशाला तर आपण तसंच असतं, पाठासाठी भांडणं असते दडत दडत असं काय मग तू इकडे तिकडे भासल्या ठोकायचे नाही. मी बातम्या ठोकण्यासाठी पैदा झालेला नाही, माझ्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी. त्याने आमचा नव्यात केला. मी नुसता व्यासपीठावर उठलो, 5-6 किलोमीटरला होते, पिढ्याचे मागं होते आमचे सगळे, आणि लोक होते 60-70,000 माणसं. 15 मिनिटात मी जर एवढ्या पण गेला असतो ना त्या यारपाट्याच्या 90,000 गाडी झाली असते. 90,000 गाडी माझ्या पाठीला नुसती एवढ्या गाड्या. यांनी अंदाज केला आता सगळे वेगळेच लोक येणार आहेत आणि मुंबईत काही होऊ शकत. मला 12 किलोमीटरवर जाऊस तर इतक्या गाड्या लावल्या, चौक नुसते पोलीस होते साहेब कोणत्या वाहन अलकाच आहे ना कोणालाच बोलतो. पण मी काम करताना चतुर आणि चाणक्याना करतो, चांगल्या बुद्धीनं करतो. कारण त्या दिवशी राहत आणि माता मावल्या होत्या 70,000 माणसं 25,000 होतं, पण माता मावल्या 70,000 होत्या. जर त्याला काही चकमक झाली असती आणि देवेंद्र फडणवीसला नेमकं तेच करायचं, आणि जर त्याला काही चकमक झाली असती पूर्व राज्यात दंगल लागली असती, हे राज्य बेचैन झालं असतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मी वय केलं तेव्हा म्हणला सागर बंगल्याच्या दारावर उडे होतो. म्हणला मुंबई दादा दारावर होतो म्हणल्यावर स्वागत करतो म्हणे. सागर बंगला हा शासकीय, कोणी पण तिथे येऊ शकतो. आणि मला 12 किलोमीटर जाऊस तरच दराजे बंद केले, सगळे पोलीसच लावले. आणि त्या पोलिसांना दोष देऊन मी काव करू नये म्हणतो, ते वरून काढ्या त्यांना सांगितलं त्याला काम करावं लागतं. म्हणून त्या पुण्याला सुद्धा यांना दोष देऊ नका, त्याच्याच मागं लागायचं. पूर्वी काय होतं तुम्हाला माहिती आहे? पूर्वी जर एखादा निवडून जन्मलं ना 5व्या दिवशी त्याचं नाव होते आणि आता त्याच्या कानात बोलती कान किती नाव होती. सध्या ती देवेंद्र पुणे झाली, आज त्याच्या बोलणे घेत नुसते पोलिसांच्या कानात गेली, हे करा ते करा, हे करा ते करा. सध्या अशा भूमिके देते की त्याचे पोटाचे नळ सुद्धा फुगलेत मराठा वर्षाने, पुढे नळ फुगलेत त्याच्या पोटात. इतका मराठा द्वेष त्याचा ठासून भरलेला आहे. आतापर्यंत त्यांचा द्वेष दिसत नव्हता. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. मी आरोप करायचा म्हणून करत नसतो. 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक शब्द सुद्धा बोललेला नाही. पण ज्यावेळेस त्याने आपल्यावर गाव टाकायचा प्रयत्न केला ना, मग आपल्याला सुट्टीच नसते. मग तो कोणी द्या चलन भिजवण्याचा गप्पा बसायचा. तेव्हा म्हणलो बरं झालं म्हणता तिकडे गेला येवा, आता चलू दे तिकडे तुमचं माया
म्हणला हे बरं झालं तिकडे उचललं प्राणायचं ते मोकळा झाला असताना असं झोपतोय 2 दिवसाचे आज काहीतरी म्हणलं म्हणून पत्रकार म्हणतो म्हणलेत मला आता कोणते तो का रे बाबा साहेब म्हणला ना सगळे सोडून देणं तो आहेच मागा लागला म्हणून या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डाव टाकलेला माहीत झाल्यामुळं त्यांना सगळ्यात जास्त राग कशाला असं मला माहित होत याला इतक्या डिटेल मध्ये माहीत झालं तसं मध्ये त्याने लोक कोणाच्या फोडले मग हे आजूबाजूच्या कामाला बसलेलं लई बेकार असते याचं लय मला हे पाठवून कोणाचे होते नाही याचा भरासच नाही पण मी असं नमुना माझ्या जर डोक्यात आलं नाही कुठले त्याला डायरेक्ट व्हायला पडत खाली तिकडे मराठ्याचे जवळ बसू देत नाही म्हणजे हे मला माणसं तयार करून तयार लागले पोरं गुंतवले दुसरे पोरं माझ्यासाठी पोहोच तयार झाले महिला पाठविल्या राज्यातल्या पुढ्या महिला माझ्याकडून झाल्या त्या दुसऱ्या महिला आणायली म्हणजे मग आम्ही काय माहिती नाही त्या तुला दाखवतो मग या पद्धतीमध्ये सगळं उलट करते त्यांच्या घरात उठायला लागलं आता अधिसूचना त्यांनी काढलेली त्यांना अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागणार त्यांनी ती करावी या भूमनगरीतून मी या संवाद बैठकीच्या माध्यमातून त्यांना सांगतो तुम्ही अंमलबजावणी द्या आम्हाला राजकारणाचं काय देणं घेणार नाही भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काही आम्हाला देणं घेणार नाही आम्हाला फक्त आमचे लेकरं गोरगरीब मराठ्यांचे मोठे करायचे आणि तुम्हाला जाता जाता शब्द देतो माझं काही स्वप्न नाही या गोरगरीब मराठ्यांचे पोर यांच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा जीव केला तरी आणि मी ते घेतल्याशिवाय सोडत नाही म्हणजे नाही तुम्हाला शब्द आहे माझा त्यांना काय षडयंत्राचा गरज नाही फक्त तुम्ही एकदम फुटून देऊ नका आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे आणि तुमचा तालुका जिल्हा तुम्ही स्वतः पिंजून काढा 9 तारखेपर्यंत शांत राहा कोण काय करतोय काय नाही बघा कोणचा राजकारणी काय करतोय कोणचा विरोधात बोलतोय कोणचा आपल्याकडून एक कोण डाव टाकतोय कोण काय काय करतोय फार काही लक्ष ठेवा कारण आपल्याला ते गरजेचं त्यांना असं वाटलं पाहिजे आपण गेलो मागं सरकलो काही काही म्हणजे टेम्पोच कमी झाला मला टेम्पोच करा ना टेम्पो म्हणजे काय आंदोलनाचा टेम्पो कमी झाला ही बरोबर मध्ये देऊन बरोबर आंदोलन टेम्पो कमी झाला काही सांगायचं असल्या घरात फक्त एकजूट फुटून देऊ नका पुन्हा एकदा मराठ्या जागे करा आपल्याला ही संधी चालून आलेली ही सोडायची नाही मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही शब्द तो माझ्या द्वारे धन्यवाद जय शिवराय